Welcome student. Today we will start with next cell organelle, and the name of that cell organelle is vacuole. पहा आजच्या लेक्चरला आपण व्हॅक्युओल नावाची सेल ऑर्गॅनली स्टडी करायला सुरुवात करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय व्हॅक्युओल? सो व्हॅक्युओल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक. That vacuoles are membrane bound sacs. Like this. Suppose this is the cell, and in that cell, this structure is known as a vacuole. So it is a vacuole. So, vacuole means it is a membrane bound sac, and such a sacs, they are prominently found in plant cell. They are prominent in plant cell. Now, in case of animal cells, they are also present, but that vacuoles are smaller. That vacuoles which are present in the animal cells, that are smaller and few. They are smaller and few. पहा, व्हॅक्युओल ही सेल ऑर्गॅनली शिकायला आपण सुरुवात केलेली आहे. ह्याच्याबद्दल मी सांगितलं की व्हॅक्युओल म्हणजे काय, तर फक्त हे मेम्ब्रेन बाउंड असणारा सॅक आहे. मग हा फक्त तुम्हाला हा पेशीमध्ये असणारा हा जो सॅक दिसतोय, फक्त त्या सॅकला म्हटलं जातं व्हॅक्युओल. फक्त त्याला मेम्ब्रेन असतो अशा पद्धतीने. ठीक आहे, पहा. सो व्हॅक्युओल इज अ मेम्ब्रेन बाउंड सॅक. ठीक आहे. नाउ दे आर फाउंड प्रॉमिनंटली इन द प्लांट सेल. प्लांट सेल मध्ये त्या प्रॉमिनंट असतात, महत्वाचे असतात, इम्पॉर्टंट असतात. And in case of animal cell, they are very few in number and they are smaller as compared to plant cell. Plant cells शी कंपेअर केलं असता animal cell मध्ये पण व्हॅक्युओल्स प्रेझेंट असतात, पण व्हॅक्युओल सेल ज्या animal cell मध्ये व्हॅक्युओल ज्या animal cell मध्ये प्रेझेंट असतील त्या मात्र कशा व्हॅक्युओल्स असतात, तर आकाराने लहान असतात आणि संख्येने सुद्धा कमी असतात. In case of higher plant cell, in case of higher plant cell, the vacuole is present, and that vacuole is a single and large, and that vacuole is present at the center of that cell, and so it is known as a central vacuole. And that central vacuole, in case of that higher plant cell, it occupy about 90% of volume of cell. Is it clear? पहा, मेम्ब्रेन बाउंड सॅक्सला आपण व्हॅक्युओल्स म्हणतो हे मी तुम्हाला सांगितलं. प्लांट सेल मध्ये ते असतात, प्रॉमिनंट असतात. एनिमल सेल मध्ये पण व्हॅक्युओल्स असतात, पण त्या कशा असतात, आकाराने लहान असतात आणि संख्येने कमी असतात. हायर प्लांट सेलचा जर आपण विचार केला तर हायर प्लांट सेल मध्ये प्रेझेंट असणारी एकच सिंगल व्हॅक्युओल तिथे प्रेझेंट असते, आणि ती व्हॅक्युओल आकाराने कशी असते, मोठी असते, लार्जर असते साईज, आणि ती त्या प्लांट सेलच्या सेंट्रली प्रेझेंट असते, हायर प्लांट सेलच्या. म्हणून तिला काय म्हटलं जातं, तर सेंट्रल व्हॅक्युओल असं तिला म्हटलं जातं. आता ही जी सेंट्रल व्हॅक्युओल आहे, दॅट सेंट्रल व्हॅक्युओल इट ऑक्युपाय 90% ऑफ व्हॉल्यूम ऑफ सेल. म्हणजे त्याच्या सेल ऑर्गॅनली पण आहेत प्लांट सेल मध्ये, पण व्हॅक्युओलच इतकी मोठी असते की त्या सेलचा 90% पोर्शन कोणी कव्हर केलेला असतो, तर ह्या व्हॅक्युओलनी कव्हर केलेला असतो. नाउ व्हॅक्युओल, it is bounded by this membrane. So this is the membrane of that vacuole. So vacuole is bounded by the membrane, and that membrane is a semi-permeable membrane which we know as a tonoplast.
bounded by membrane, and that membrane is semi permeable, and that membrane is known as a tonoplast. Clear? हा जो मेम्ब्रेन आहे व्हॅक्युअलचा, ह्या मेम्ब्रेनला आपण टोनोप्लास्ट असं म्हणतो. आणि हा मेम्ब्रेन कसा आहे, तर हा मेम्ब्रेन आहे सेमी परमिएबल. नाउ such a vacuole internally contains a fluid, and the fluid which is present in that vacuole, that is known as a vacuolar fluid, or it is also known as a cell sap. So the fluid which is present inside that vacuole, that fluid is known as a cell sap or vacuolar fluid. Now, this semi-permeable membrane means tonoplast. It maintains the composition of that cell sap different from that of the cytosol. Means the chemical composition of cell sap is a different, and also the chemical composition of cytoplasm or cytosol is a different. And that tonoplast, it maintains the chemical composition of cell sap and cytosol different. Clear? लक्षात येते का? पहा मी परत सांगते. मला वाटतं इथपर्यंत काही डाऊट नाहीये. हायर प्लांट सेल बद्दल आपण बोलायला लागलोय. हायर प्लांट सेल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रली प्लेस असणारी, आकाराने मोठी असणारी एकच व्हॅक्युअल तिथं प्रेझेंट असते, आणि ती जी व्हॅक्युअल आहे तिला म्हटलं जातं सेंट्रल व्हॅक्युअल. आता सेंट्रल व्हॅक्युअल बरोबर मी काय सांगितलं की सेंट्रल व्हॅक्युअलला हा जो मेम्ब्रेन आहे बाउंडेड बाय मेम्ब्रेन, तर तो मेम्ब्रेनला आपण टोनोप्लास्ट असं म्हणतो. आणि हा टोनोप्लास्ट कसा आहे, सेमी परमिएबल आहे. बरोबर आहे, अलाउड टू पास सम सबस्टन्सेस. आणि दुसरी गोष्ट मी सांगितली की ही जी व्हॅक्युअल आहे, ह्या व्हॅक्युअल मध्ये फ्लुइड प्रेझेंट आहे, लिक्विड प्रेझेंट आहे. आणि ह्या व्हॅक्युअल मध्ये जे लिक्विड प्रेझेंट आहे तिला व्हॅक्युअलर फ्लुइड तरी म्हटलं जातं, किंवा त्याला सेल सॅप म्हटलं जातं. म्हणजे पहा, व्हॅक्युअलच्या मेम्ब्रेनला म्हणायचं टोनोप्लास्ट, जो की सेमी परमिएबल आहे, आणि व्हॅक्युअलच्या आत असणाऱ्या फ्लुइडला म्हणायचं सेल सॅप. बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, पुढचा पॉइंट मी काय सांगितला की हा जो सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे तो काय काम करतो हे मी सांगितलं. आता ही जर सेंट्रल व्हॅक्युअल असेल तर हिच्याभोवती अशी पेशी असणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि ह्या पेशीमध्ये काय असणार आहे, सायटोप्लाझम असेल. बरोबर का? लक्षात येतंय? प्लांट सेल ही पहा, इथं सायटोप्लाझम. हे कोण आहे, सायटोप्लाझम. आता पहा, हे जे सायटोप्लाझम आहे, ह्या सायटोप्लाझमचं केमिकल कंपोजिशन डिफरंट आहे, आणि सेल सॅपचं केमिकल कंपोजिशन डिफरंट आहे. बरोबर आहे. मग इथं एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतो, हा सेमी परमिएबल काय काम करतो, तर ह्याचं केमिकल कंपोजिशन आणि ह्याचं केमिकल कंपोजिशन जे सेपरेट आहे, वेगवेगळं आहे, हे वेगवेगळं ठेवण्याचं काम, ते वेगवेगळं मेंटेन करायचं काम कोण करतो, तर हा टोनोप्लास्ट करतो. सो द टोनोप्लास्ट मेंटेन द कंपोजिशन ऑफ सेल सॅप डिफरंट फ्रॉम कंपोजिशन ऑफ सायटोसोल और सायटोप्लाझम. ठीक आहे. आता आणखीन एक लक्षात घ्या. नाउ द केमिकल कंपोजिशन ऑफ सेल सॅप इज अ डिफरंट इन द डिफरंट सेल. प्रत्येक सेल मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेल सॅपची केमिकल कंपोजिशन काही सारखी नसते, वेगवेगळी केमिकल कंपोजिशन असते. लक्षात आलं? दॅट इज अबाउट द व्हॅक्युअल्स विच आर प्रेझेंट इन द हायर प्लांट. अवघड काहीही नाहीये. इथपर्यंत काही अडचण नाहीये. इथून पुढचा पॉइंट मी सांगितला की मेम्ब्रेनला टोनोप्लास्ट म्हणायचं, मेम्ब्रेनच्या आतमध्ये फ्लुइड आहे त्याला सेल सॅप म्हणायचं. सेल सॅपची केमिकल कंपोजिशन सायटोप्लाझम पेक्षा डिफरंट असते. आणि मग हा जो टोनोप्लास्ट असतो हा काय मेंटेन करतो, तर हे डिफरंट केमिकल कंपोजिशन दोघांचीही तो मेंटेन करायचं काम करतो. ठीक. आणि पुढचा पॉइंट सांगितला की ह्या सेल सॅपची केमिकल कंपोजिशन
वेगवेगळ्या सेल्समध्ये ही कशी असते तर वेगवेगळी असते. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट बघू आपण त्याचा. आता ही जी व्हॅक्युअल आहे, जसं आता तुम्हाला माहित झालं की ह्या व्हॅक्युअल मध्ये काय आहे तर तिला एक टोमोप्लास्ट आहे आणि तिच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर तिच्यामध्ये सेल सॅप प्रेझेंट आहे. सो सेल सॅप इज अ स्टोअर हाऊस ऑफ व्हेरियस आयन्स. सेल सॅप it is a storehouse of various ions. Thus, it is hypertonic to cytoplasm. लक्षात येते का बघा. आता हा सेल सॅप आहे. ह्या सेल सॅप मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, that cell sap is a storehouse of the various ions. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स ह्या सेल सॅप मध्ये प्रेझेंट असतात. Means that cell sap, which is a liquid which is present inside the vacuole, that is hypertonic to cytosol or hypertonic to cytoplasm. म्हणजे हायपरटोनिक ह्या शब्दाचा अर्थ काय तर सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. मग ह्याच्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, म्हणून आपण म्हणतो की सेल सॅप इज अ हायपरटोनिक टू द सायटोप्लाझम. अशा ह्या सेल सॅप मध्ये खूप वेगवेगळे आयन्स प्रेझेंट असतात, म्हणून सेल सॅप इज अ स्टोअर हाऊस ऑफ व्हेरियस आयन्स असं आपण तिथं म्हणतो. नाउ दॅट व्हॅक्युल्स दॅट ऑल्सो स्टोअर्स द एक्सक्रीटरी प्रॉडक्ट. अजून व्हॅक्युअल काय काम करतं पहा. दॅट व्हॅक्युअल्स इट स्टोअर्स एक्सक्रीटरी प्रॉडक्ट or compound which are harmful to herbivorous animals. हे वाक्य लक्षात येते का पहा. काय सांगितलं तुम्हाला मी की व्हॅक्युल्स ज्या आहेत ह्या व्हॅक्युल्स मध्ये त्या पेशीचे एक्सक्रीटरी प्रॉडक्ट पण स्टोअर केले जातात. आणखी काय स्टोअर केलं जातं. इट ऑल्सो स्टोअर द कंपाऊंड्स विच आर हार्मफुल. हार्मफुल कंपाऊंड स्टोअर केले जातात. पण हे हार्मफुल कंपाऊंड कोणासाठी असतात. फॉर द हर्बिओरस अॅनिमल. हर्बिओरस अॅनिमल म्हणजे काय की जे अॅनिमल प्लांट खातात, ग्रास खातात, त्यांना आपण हर्बिओरस म्हणतो. बरोबर की नाही. मग हर्बिओरस अॅनिमल्स जे असतात हे हर्बिओरस अॅनिमल प्लांट खातात, म्हणजेच ही प्लांट सेल त्यांच्या बॉडीमध्ये जाते, म्हणजेच त्यांच्या बॉडीमध्ये ही व्हॅक्युअल जाते. बरोबर आहे. आणि मग अशा व्हॅक्युअल पासमध्ये काय असतं तर हार्मफुल सबस्टन्स असतात अँड इट प्रोटेक्ट द प्लांट. म्हणजे काय काय लक्षात घ्या. प्रोटेक्ट प्लांट. मग असे जर हार्मफुल सबस्टन्स एखाद्या प्लांटमध्ये जर प्रेझेंट असतील, त्या प्लांटच्या व्हॅक्युअलमध्ये जर प्रेझेंट असतील तर हर्बिओरस ते प्लांट खात नाहीत. म्हणजेच कोणाला प्रोटेक्शन मिळालं. प्लांटला मिळालं. म्हणजे प्राण्यांनाही हर्बिओरस असणाऱ्या अॅनिमल्सलाही कळतं की अमुक एक जर प्लांट आपण खाल्लं तर त्याच्याकडे काहीतरी हार्मफुल सबस्टन्सेस आहेत जे की आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. मग असे प्लांट ते अॅनिमल खात नाही आणि म्हणून प्लांटचं काय होतं प्रोटेक्शन होतं. ठीक आहे. हे झालं व्हॅक्युअल मध्ये काय काय असतं. पहिलं सांगितलं व्हॅक्युअल इज अ स्टोअर हाऊस ऑफ व्हेरियस आयन्स. खूप आयन्स असतात. तसंच व्हॅक्युअल्स मध्ये अजून काय स्टोअर केलं जातं तर व्हॅक्युअल्स मध्ये एक्सक्रीटरी प्रॉडक्ट स्टोअर केले जातात. त्याच्याच बरोबर the compounds which are also harmful to the herbivores that are also stored in that vacuole and that gives the protection to the plant. आणि त्यामुळे प्लांटला काय मिळतं तर प्रोटेक्शन मिळतं. Now these vacuoles they also contains the pigments.
that vacuoles also contain pigment, and that pigment gives various colors to petals. ठीक आहे. झाडांना जी फुलं येतात तर ह्या फुलांना वेगवेगळे रंग असतात. हे रंग त्याला का असतात फुलांना, तर त्याच्यामध्ये ज्या प्लांट सेल्स आहेत, झाडामध्ये ज्या प्लांट सेल्स आहेत, म्हणजे झाडाच्या प्लांट सेल्स आहेत, त्याच्यामध्ये ज्या व्हॅक्युअल्स आहेत, त्या व्हॅक्युअल मध्ये असे पिगमेंट असतात की दॅट पिगमेंट गिव्स द कलर टू द पेटल. त्यामुळे फुलांना कलर येतो. आणि मग कुठले पिगमेंट असतात, तर अँथोसायनिन नावाचे पिगमेंट असतात. माहिती असू द्या, that vacuole contains the pigments which gives the color to the petals, and that pigments are known as anthocyanin. अँथोसायनिन नावाचे पिगमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग व्हॅक्युअल मध्ये व्हेरियस आयन्स असतात. व्हॅक्युअल मध्ये एक्सक्रिटरी सबस्टन्स असतात. त्याच्याबरोबरच हार्मफुल असणारे, हर्बिव्होरसला हार्मफुल असणारे कंपाऊंड पण असतात. आणि ह्याच व्हॅक्युअल मध्ये वेगवेगळे पिगमेंट्स असतात की जी पिगमेंट्स काय करतात, तर त्या झाडाच्या फुलांना रंग देण्याचं काम हे तिथं ते करतात. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट पहा, थोडासा डिफरंट आहे. कसा आहे तो पहा. आता खूप ॲनिमल, अमिबा वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहितीये, अमिबा, पॅरामोशियम, बरोबर आहे. तर ह्या ॲनिमल्सच्या मध्ये phagocytosis ची प्रोसेस घडते. and via that phagocytosis that animal take the food and foreign particle inside the cell, and there is a formation of food vacuole. प्लांट बद्दल जर आपण, ॲनिमल बद्दल जर आपण बोलायला लागलो तर अमिबा, पॅरामोशियम सारखे जे काही ॲनिमल्स आहेत, ह्या ॲनिमल्स मध्ये काय होतं, तर ह्या ॲनिमल्स मध्ये फॅगोसायटोसिस केलं जातं. आणि फॅगोसायटोसिस बद्दल लायसोसोम शिकवताना मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ह्या फॅगोसायटोसिसच्या प्रोसेस मधून हे ॲनिमल फूड किंवा फॉरेन मटेरियल हे बॉडीच्या आत घेतात. So a process in which there is an intake of food or foreign material inside the cell, that is known as a phagocytosis. मग अशा ॲनिमलने काय केलं, फॅगोसायटोसिसच्या प्रोसेस मधून पेशीच्या बाहेर असणारी जे काही फूड असेल, जे काही फॉरेन मटेरियल असेल, हे सेलच्या आत घेतलं. आणि सेलच्या आत घेतल्यानंतर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ फूड व्हॅक्यूल. पहा इथं एक्झाम्पल आपण घेऊ. सपोज दिस इज द अमिबा. सगळ्यांना माहिती अमिबा. ह्या अमिबाला ह्या सुडोपोडिया असतात, मराठीत तुम्ही छद्मपाद म्हणता. आणि समजा इथं जर फूड पार्टिकल असेल तर हा अमिबा फूड पार्टिकल कसा घेतो आतमध्ये, एकपेशीय प्राणी येतो, एक सेल येते, कसा घेतो पहा. ह्या ज्या सुडोपोडिया असतात ह्या अशा ह्याच्या दिशेने त्या पसरवायला सुरुवात करतो अशा, बरोबर. आणि ह्या सुडोपोडिया पुन्हा तो एकमेकांना ह्याच पद्धतीने अशा जोडतो. आणि त्या एकमेकांना अशा पद्धतीने जोडल्या की हे फूड पेशीच्या आत आलं, बरोबर. आणि पेशीच्या आत येऊन त्याच्याभोवती काय तयार केली जाते, व्हॅक्यूल तयार केली जाते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फूड व्हॅक्यूल म्हणतो. ठीक आहे. हे झालं व्हॅक्यूल फॅगोसायटोसिस बद्दल. आता पुढे दुसऱ्या ॲनिमल बद्दल थोडंसं आणखी सांगेल की जसं पॅरामोशियम आपण हे अमिबा आता तुम्हाला मी एकपेशीय प्राणी म्हणून सांगितलं, तसं तुम्हाला हेही माहिती की पॅरामोशियम सुद्धा युनिसेल्युलर ॲनिमल आहे. तर हा स्लीपर शेप ॲनिमल आहे अशा पद्धतीचा. तुम्ही शाळेत वगैरे ह्याला शिकलेला असाल. आणि ह्याच्या बॉडीवरती काय असतात, अशा नंबर ऑफ सिलिया प्रेझेंट असतात. तर हा झाला पॅरामोशियम.
That animal is a unicellular animal. That animal is a freshwater animal. फ्रेश वॉटर मध्ये सापडणारा हा ॲनिमल आहे. In that animal, the excretion and osmoregulation that is carried out by the contractile vacuole means what? तर हा जो ॲनिमल आहे, ह्या ॲनिमल मध्ये पहा अशा पद्धतीच्या इथं व्हॅक्युओल असतात. दोन एंड असतात त्या दोन्हीही. ठीक, तुम्हाला माहित असेल, तुम्ही शाळेत हा ॲनिमल पाहिला असेल, शिकला असाल, ऍटलीस्ट याचे डायग्राम तरी तुम्हाला माहित असेल. सो दीज व्हॅक्युओल्स दे आर नोन ॲज अ कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल. पहा, ह्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल असतात. आणि मग पॅरामोशियम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओलचं फंक्शन काय असतं? तर त्याचं फंक्शन आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय? तर बॉडीमध्ये तयार होणारे वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर टाकणं ह्याला आपण एक्सक्रीशन म्हणतो. मग ह्या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल ह्या पॅरामोशियम मध्ये पहिलं फंक्शन कशाचं करतात? तर एक्सक्रीशनचं करतात, म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल आउटसाइड द बॉडी. बरोबर. आता ह्याच पॅरामोशियम मध्ये दुसरं फंक्शन आहे ह्याच कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओलचं, ते म्हणजे ऑस्मो रेग्युलेशन. सेकंड फंक्शन काय आहे? ऑस्मो रेग्युलेशन. आता ऑस्मो रेग्युलेशन करतात म्हणजे काय करतात? तर ऑस्मो रेग्युलेशन मीन्स मेंटेनन्स ऑफ सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स. पहा, सॉल्टचा आणि वॉटरचा बॅलन्स तयार करणं, बॉडी फ्लुइड मधला बॅलन्स मेंटेन करणं, ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ऑस्मो रेग्युलेशन. मग ते कसं करतात पहा. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हा फ्रेश वॉटर ॲनिमल आहे आणि एकपेशीय प्राणी आहे. मायक्रोस्कोप शिवाय तुम्हाला तो दिसत नाही. पाण्यात राहत असल्यामुळं सततच पाणी ह्याच्या बॉडीमध्ये जातं. आणि एक लक्षात घ्या, सततच पाणी जर त्याच्या बॉडीमध्ये चाललं तर काय होईल? जसं तुम्ही फुगा फुगवताय आणि फुगा फुगवत असताना त्या फुग्यामध्ये प्रमाणापेक्षा जर तुम्ही हवा जास्त भरली तर तो फुगा काय होतो? फुटतो. त्याच पद्धतीनं हा पाण्यात राहणारा एकपेशीय प्राणी आहे. पाणी त्याच्या बॉडीमध्ये सतत जाते म्हटल्यानंतर काय होईल? त्याची बॉडी स्वेल होईल आणि एक ठराविक लिमिट नंतर ती फुटेल. टू अवॉइड दॅट बस्टिंग there are presence of that contractile vacuole which removes the water outside the body. मग एक्सेस येणारं जे काही वॉटर आहे बॉडीमध्ये ते ह्या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओलच्या साह्यानं हा पॅरामोशियम बॉडीच्या बाहेर टाकतो. हे फंक्शन ह्या पॅरामोशियम मध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल्स आहे. आणि शेवटी ह्या ज्या व्हॅक्युओल त्या पेशीमध्ये प्रेझेंट असतात, दॅट व्हॅक्युओल गिव्स turgidity to the cell. Vacuole gives turgidity to the cell. सोलन करणं म्हणजे थोडंसं सेलला फुगीरपणा आणायचं काम कोण करतं? तर ह्या व्हॅक्युओल्स करतात. म्हणून शेवटचं वाक्य टाकलंय, व्हॅक्युओल्स गिव्स टर्जिडिटी टू द सेल. ठीक आहे. दॅट इज अबाउट द व्हॅक्युओल. ही सगळी माहिती आता आपण जी शिकलो ती होती व्हॅक्युओल्सची. आता व्हॅक्युओल नंतर एक छोटेसे 2 पॉइंट त्यालाच जोडून मी घेणार आहे. आणि ते कुठले? तर ते सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या मायक्रो बॉडीज आहेत. लक्षात घ्या. आता इथं व्हॅक्युओल आपण कंप्लीट केली. आता पुढचा पॉइंट आपण शिकायला सुरुवात करू. पहा, सो ऑदर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. तर टायटलच आपण असं घेऊया, ऑदर membrane bound organelles. आता ऑदर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स कोण कोण आहेत सायटोप्लाझम मध्ये? तर त्या आहेत, फर्स्ट ऑफ ऑल दे आर नोन ॲज अ मायक्रो बॉडीज. मायक्रो बॉडीज नावातच मिनिंग आहे. लक्षात घ्या. मायक्रो म्हणजे काय? स्मॉल.
म्हणजे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणारे ह्या स्मॉलर मेम्ब्रेन बाउंड बॉडीज आहेत की ज्याला आपण काय म्हणतो, मायक्रो बॉडीज म्हणतो. दॅट मायक्रो बॉडीज they are present both in plant and animal cell, and these are minute membrane bound sacs that are present in plant and animal cells, and these are minute membrane bound sacs. काही वेगळं स्ट्रक्चर नाहीये, असा छोटासा मेम्ब्रेन बाउंड सॅक आहे हा, की ज्याला आम्ही काय म्हणतो, मायक्रो बॉडीज म्हणतो. ह्या मायक्रो बॉडीज तुम्हाला प्लांट सेल मध्ये पण दिसतात आणि ह्या मायक्रो बॉडीज तुम्हाला एनिमल सेल मध्ये सुद्धा दिसतात. नाउ दॅट मायक्रो बॉडीज कंटेन्स व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाइम्स. इट कंटेन्स व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाइम्स. आता ह्या मायक्रो बॉडीज मध्ये काय असतात, तर वेगवेगळ्या प्रकारची एन्झाइम्स असतात आणि ह्या एन्झाइम वरून देर आर डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो बॉडीज. सो देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ मायक्रो बॉडीज. पहा, मायक्रो बॉडीज म्हणजे छोटीसं बॅरल एक स्ट्रक्चर आहे मेम्ब्रेन बाउंड असणारं. प्लांट सेल मध्ये पण प्रेझेंट आहे, अॅनिमल सेल मध्ये पण प्रेझेंट आहे. ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळी एन्झाईम प्रेझेंट असतात आणि कुठली एन्झाईम प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार झाले. त्यापैकी दोन तीन प्रकार आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे स्पिरोझोम्स. मायक्रो बॉडी मधला पहिला प्रकार आपण आता अभ्यासतोय, स्पिरोझोम्स. सो द next type of microbody is known as a spirozomes. So spirosome is a type of microbody that is found in the cells which are involved in the synthesis and storage of fat. It is found in the cells which are involved in the synthesis and storage of fat फॅट स्टोरेज करणाऱ्या किंवा फॅट सिंथेसाइज करणाऱ्या, तयार करणाऱ्या ज्या काही सेल्स असतात त्या सेल्स मध्ये कोण प्रेझेंट असतात, स्पिरोझोम्स असतात. म्हणजे स्पिरोझोम्स दे आर प्रेझेंट ओनली इन दोज सेल्स which are involved in the synthesis of fat and storage. ज्या फॅट सिंथेसिस करतात, ज्या सेल फॅट तयार करतात, फॅट स्टोअर करतात, अशा सेल मध्ये कोण असतात, स्पिरोझोम्स असतात. ठीक आहे, ह्याचं एक्झाम्पल पुस्तकात दिलंय, एंडोस्पर्म ऑफ ऑइल सीड. एक्झाम्पल, एंडोस्पर्म ऑइल सीड्स. आता ऑइल सीड्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की नाही, ज्याच्यापासून तेल निघतं त्या ऑइल सीड झाल्या, शेंगादाणे वगैरे. मग ह्या ऑइल सीड पूर्ण ऑइल सीडच घ्या, त्याला एंडोस्पर्म म्हणलंय त्यांनी. तर ह्या एंडोस्पर्म ऑफ ऑइल सीड ह्याच्या ज्या सेल्स असतात त्या फॅटचं सिंथेसिस करतात आणि फॅटचं स्टोरेज करतात. म्हणून ह्याच्यामध्ये कोण प्रेझेंट असतात, तर स्पिरोझोम्स प्रेझेंट असतात. आता पुढचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या, द मेम्ब्रेन ऑफ स्पिरोझोम इज अ हाफ युनिट मेम्ब्रेन. हा स्पिरोझोम जर असेल तर ह्याचा जो मेम्ब्रेन आहे हा, दॅट इज अ हाफ युनिट मेम्ब्रेन. द मेम्ब्रेन ऑफ स्पिरोझोम इज अ हाफ युनिट मेम्ब्रेन. असा शब्द का वापरलाय, तर इट हॅज दॅट प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅज ओनली वन फॉस्फोलिपिड लेयर. कारण हा जो मेम्ब्रेन आहे ह्याचा, हा फक्त आणि फक्त
एकाच फॉस्फोलिपिडच्या लेयरनी तयार झालाय. मेजॉरिटी आपण जर पाहिलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन हा फॉस्फोलिपिड बायलेयरनी तयार झालेला असतो. पण ह्या ज्या काही स्पिरोझोम्स आहेत ह्याच्यामध्ये जो काही मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये फॉस्फोलिपिडचा फक्त सिंगल लेयर प्रेझेंट आहे, म्हणून त्याला हाफ युनिट मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. ठीक आहे, दॅट इज अबाउट द स्पिरोझोम्स. आणि दुसरा जो प्रकार त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे दॅट इज नोन ॲज अ पॅरॉक्झिझोम्स. द सेकंड टाइप ऑफ मायक्रोबॉडी which is present in the plant and animal cell that is known as a peroxisomes. Peroxisomes. आता पहा, ही सुद्धा एक मायक्रोबॉडीज आहे. Now that peroxisome contain the enzyme which removes the hydrogen from the substrate. ही पॅरॉक्सिझोम मध्ये एक एन्झाईम असतं. हे एन्झाईम काय करतं तर एखाद्या सबस्ट्रेट मधून हायड्रोजन रिमूव्ह करतं. इट रिमूव्स द हायड्रोजन फ्रॉम substrate. Enzyme present in the peroxisome that removes hydrogen from substrate and it forms hydrogen peroxide. It forms hydrogen peroxide. आणि हायड्रोजन रिमूव्ह केला सबस्ट्रेट मधून की तिथं तो काय तयार करतो, हायड्रोजन पेरॉक्साइड तयार करतो बाय युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन. बाय युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा युटिलायझेशन करून सबस्ट्रेट मधून तो हायड्रोजन रिमूव्ह करतो आणि तिथं हायड्रोजन पेरॉक्साइड तयार करतो की जो हायड्रोजन पेरॉक्साइड कसा असतो, टॉक्सिक असतो, विषारी असतो. आणि मग that peroxisome also contain the another enzyme which convert that hydrogen peroxide to the water. ह्याच्यामध्ये पुन्हा दुसरा एन्झाईम असतं आणि हे एन्झाईम काय काम करतं तर हे जे हायड्रोजन पेरॉक्साइड तयार झालंय ह्या हायड्रोजन पेरॉक्साइडचं कन्व्हर्जन पुन्हा कशात करतं, वॉटरमध्ये करतं. लक्षात येतं? H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड आणि त्याच्यातून H2O गेला म्हणजे एक ऑक्सिजन राहतो तिथं, तर तो ऑक्सिजन मोकळा होतो. पहा, पेरॉक्सिझोम बद्दल मी सांगितलं. पेरॉक्सिझोम मध्ये एन्झाईम्स असतात. त्यातला एन्झाईम काय करतं तर सबस्ट्रेट पासून हायड्रोजन रिमूव्ह करतं, ऑक्सिजनचा वापर करतं, हायड्रोजन रिमूव्ह करतं आणि हायड्रोजन पेरॉक्साइड तयार करतं की जे टॉक्सिक सबस्टन्स आहे, विषारी सबस्टन्स आहे. आणि मग हा टॉक्सिक सबस्टन्स जो काही तिथं तयार होतो तोच ह्या पॅरॉक्सिझोम मध्ये दुसरा एन्झाईम असतं की जे एन्झाईम त्या हायड्रोजन पेरॉक्साइडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं तर वॉटरमध्ये करतं. लक्षात येतंय? आणि शेवटचा पॉइंट ह्याच्या पुस्तकात दिलाय, कन्व्हर्जन ऑफ टॉक्सिक सबस्टन्स like alcohol takes place in the liver by the peroxisomes. समजा एखादा टॉक्सिक सबस्टन्स बॉडीमध्ये आपण घेतलाय, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल. खूप लोक अल्कोहोल घेतात. मग असा हा टॉक्सिक आहे तो सबस्टन्स. हा जर अल्कोहोल बॉडीमध्ये गेलं तर ते आपल्या लिव्हरमध्ये असणारे जे पॅरॉक्सिझोम असतात हे पॅरॉक्सिझोम काय करतात की कन्व्हर्जन ऑफ दॅट टॉक्सिक सबस्टन्स लाईक अल्कोहोल टेक्स प्लेस in the liver cell by peroxisome. वाक्य नीट वाचा. कन्व्हर्जन ऑफ टॉक्सिक सबस्टन्स लाईक अल्कोहोल टेक्स प्लेस इन द लिव्हर सेल बाय, म्हणजे अल्कोहोल वगैरे जे तयार होतं ते कोण तयार करतं किंवा कुठून येतं तर आपल्या ज्या काही लिव्हरमध्ये असणारे पॅरॉक्सिझोम असतात ते त्याचं काय करतात, कन्व्हर्जन करतात. सो कन्व्हर्जन ऑफ टॉक्सिक सबस्टन्स like alcohol that takes place in the liver cells by peroxisomes. ठीक है? That is about the next cell organelle, that is vacuole. तर आज आपण इथं थांबू. पुढच्या लेक्चरला पुन्हा पुढची सेल ऑर्गॅनेली घेऊन आपण तयार होणार आहोत.
ठीक आहे.